मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा वर्ग 5वा विषय गणितमधील जो 21 नंबरचा जो पाठ आहे कागद काम रीम दस्ता या पाठातील जी काही स्वाध्यायामधील उदाहरणे आहेत ती सर्व उदाहरणे आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्या अगोदर मी कागद काम म्हणजे रीम आणि दस्ता याबद्दलची जी काही माहिती आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो। पहा, या पाठामध्ये जी ह्या सुरुवातीला जी वाचावं समजून घ्यामध्ये माहिती दिलेली आहे, ही जर माहिती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने समजली तर आपण या पाठातील कोणताही आलेला प्रश्न अगदी सहज पद्धतीने सोडवू शकतो। पहा, या ठिकाणी आपल्याला फक्त लक्षात ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत। 12 वस्तू म्हणजे 1 डझन वस्तू होतात हे आपल्याला माहिती आहे। 1 डझन वस्तू म्हणजे 12, त्याच पद्धतीनं 12 कागद हे सुद्धा 1 डझन कागद होतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल। त्यानंतर 12 डझन बरोबर 1 ग्रोस होतात, 1 ग्रोस कागद। 12 डझन कागद म्हणजेच 1 ग्रोस कागद होतात आणि ते कागदाच्या संख्येत जर लिहायचे असतील तर 144 कागद होतात। म्हणजेच 12 डझन 12 गुणिले 12 जर केला आपण, 1 डझनमध्ये 12 कागद बसतात आणि 12 डझनचे जर आपल्याला कागद मोजायचे असतील तर 12 गुणिले 12 केलं तर आपल्याला 144 कागद मिळतील। पण हे आपल्याला करता येईल, पण परीक्षेमध्ये प्रश्न येतो तो 1 ग्रोस 2 ग्रोस कागद, त्यावेळेस आपल्याला ग्रोस म्हणजे किती हे माहीत नसतं मित्रांनो। त्यामुळे हे लक्षात ठेवा की 12 डझन कागदांचा 1 ग्रोस कागद होतात किंवा 1 ग्रोस कागद म्हणजेच 12 डझन कागद हे लक्षात ठेवा। त्यानंतर 24 कागदांचा 1 दस्ता होतो, 24 कागदांचा 1 दस्ता होतो। 24 कागद म्हणजेच 2 डझन कागद मित्रांनो, आपल्याला हे लक्षात येईल। 2 डझन कागद म्हणजेच 1 दस्ता असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। म्हणजे 1 दस्त्यामध्ये 2 डझन कागद मोडतात आणि कागदांची संख्या ही 24, 2 डझन म्हणजे 24 कागद। आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 20 दस्ते म्हणजे 1 रीम। 20 दस्ते म्हणजे 1 रीम होते आणि त्या रीममध्ये एकूण 480 कागद असतात। 1 रीम म्हणजे 480 कागद, 480 कागदांचा 1 रीम तयार होतो आणि एका रीममध्ये दस्त्यांच्या संख्येत जर विचारली तर ते 20 दस्ते होतात। 20 दस्त्यांचा 1 रीम होतो। मित्रांनो, इथं पहा, 1 दस्ता आपण या ठिकाणी पाहिलं, 1 दस्ता म्हणजे 24 कागद आहेत, म्हणजे 2 डझन कागद आहे। 1 दस्त्यामध्ये 2 डझन कागद बसतात, म्हणजे या ठिकाणी 20 दस्ते आहेत म्हणजे 40 डझन कागद आहेत हे लक्षात घ्या। 40 डझन कागदांचा 1 रीम तयार होतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल। यानंतर आपण एवढी जर माहिती आपण घेतली तरी आपण या पाठातील कोणताही प्रश्न अगदी सहज पद्धतीने सोडवू शकतो। मित्रांनो, या स्वाध्यायामधील पहिला प्रश्न आहे 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद। या ठिकाणी आपल्याला एक गोष्टच लक्षात ठेवावी लागेल की 1 ग्रोस म्हणजेच 12 डझन होतात, 12 डझन होतात आणि 12 डझन म्हणजेच 144 कागद होतात हे आपल्याला माहिती आहे। या ठिकाणी 288 कागद दिलेले आहेत आणि याचे जर आपल्याला ग्रोसमध्ये रूपांतर करायचं असेल तर एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात। जर आपण या 288ला 144ने भाग दिला तर आपल्याला एकूण 288 कागदांचे किती ग्रोस कागद होतात हे या ठिकाणी सहज पद्धतीने सांगता येईल। पहा, या ठिकाणी 144च्या दुप्पट आहे 288, म्हणजे 2चा भाग जाईल 144 दोन्ही 288, म्हणजेच या ठिकाणी 2 ग्रोस कागद होतात असं आपल्याला सांगता येईल 288 कागदांचे। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रत्येक वर्गाच्या हस्तलिखितासाठी शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले। 6 ग्रोस पांढरे कागद मागवले। जर 24 वर्गांपैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील। ठीक आहे मित्रांनो, 24 वर्गांना समान वाटायचे आहेत आपल्याला। एकूण आपण अगोदर कागदांची संख्या या ठिकाणी काढायला हवी। पहा, 2 ग्रोस कागद आहेत, हे रंगीत आहेत। 2 ग्रोस म्हणजेच 2 गुणिले 144 करावं लागेल मित्रांनो, कारण 1 ग्रोस कागद म्हणजेच 144 कागद होतात आणि हा जर गुणाकार केला तर आपलं उत्तर येईल मित्रांनो 288 कागद। यानंतर 6 ग्रोस कागद हे पांढरे आहेत। 6 ग्रोस कागद म्हणजे एकूण कागद काढायचे असतील तर 6 गुणिले 144 करावं लागेल, कारण एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात, म्हणून 6 ग्रोसचे काढायचे असतील तर 144ला आपल्याला गुणावं लागेल। 6 चौक 24ला 4 हातचे आले 2, 6 चौक 24 आणि 2 26ला 6 हातचे आले 2, 6 1 6 आणि 2
8 म्हणजे एकूण कागदांची संख्या आपल्याला या ठिकाणी रंगीत आणि पांढऱ्या यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला एकूण कागद या ठिकाणी मिळतील 12ला 2 हातच्याला 1 8 9 10 8 9 10 15ला 5 हातच्याला 1 11 म्हणजे 1152 कागद आपल्याला मिळतील मित्रांनो. एकूण कागद 1152. आता हे 1152 कागद आपल्याला 24 वर्गांना समान वाटायचे आहेत. म्हणजे हे जर समान वाटायचे असतील तर आपल्याला 1152ला 24नं भाग घालावा लागेल. 1152ला 24नं भाग घालावा लागेल मित्रांनो. पहा कितीचा भाग जाईल. 24 पंचे 120 होतील. म्हणजे 4चा भाग जाईल मित्रांनो. 4 चौक 16ला 6 हातच्याला 1 4 2 8 1 9 24 चौक 96 15मधून 6 गेले 9 राहिले 10मधून 9 गेले 1 राहिला आणि 0 हे घेतला 2. यानंतर 8 चौक 32 24 8 8चा जाईल का पहा मित्रांनो. 8 चौक 32ला 2 हातचे आले 3 8 2 16 17 18 19 म्हणजे 24 8 192. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला उत्तर मिळेल की एकूण जे पांढरे कागद होते 288, रंगीत होते 288, पांढरे होते 464, एकूण कागद झाले 1152 आणि हे कागद आपल्याला 24 वर्गांना समान वाटायचे असल्यामुळं आपण ह्या टोटलला 24 जर या ठिकाणी भाग दिला तर आलेलं उत्तर म्हणजे प्रत्येक वर्गाला द्यायची कागदांची संख्या असेल. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वर्गाला आपण 48 कागद देऊ शकतो समान वाटप होण्यासाठी. प्रश्न तिसरा प्रश्न आहे मित्रांनो. एक रीम कागदांपैकी 12 दस्ते कागद वापरले तर किती डझन कागद उरले. पहा मित्रांनो एक रीम कागद आहेत. एक रीम कागद आहे म्हणजे आपण पाहिलं मित्रांनो वर एक रीम कागद ही 20 दस्ते होतात आणि 20 दस्ते म्हणजे 480 कागद होतात. 480 एक रीम म्हणजे 480 कागदापैकी 12 दस्ते कागद वापरले. 12 दस्ते कागद वापरले तर किती डझन कागद उरले. पहा मित्रांनो प्रथम आता एकूण या रिमपैकी 12 दस्ते कागद किती होतात हे आपल्याला काढावं लागेल. एक दस्ता बरोबर 24 कागद होतात. 24 कागद या ठिकाणी आपल्याला 12 दस्ते आहेत म्हणजे 24ला जर आपण 12ने या ठिकाणी गुणलं तरी एकूण कागद आपल्याला मिळतील. 48ला 8 4 4 12 2 24 25 26 27 28 288 कागद. म्हणजे एक रीम कागदापैकी 288 कागद वापरले आहेत. म्हणजे जर आपण हे वापरलेले कागद एकूण कागदामधून या ठिकाणी वजा करावे लागतील. 2 उरले 17 7 राहिले 17मधून 8 गेले 7 8 9 उरले आणि 3मधून 2 गेला 1 उरला. म्हणजे 192 कागद या ठिकाणी शिल्लक आहेत. 192. पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डझनमध्ये विचारलेलं आहे. म्हणजे 192 कागदांचे जर डझन करायचे असतील तर 12 बरोबर 1 डझन होतात. 12 कागद म्हणजेच 1 डझन कागद आणि आपल्याला 192 कागदांचे जर डझन करायचे असतील तर 192 भागिले आपल्याला ठिकाणी 12 करावं लागेल. 12ने जर आपण 192ला भाग दिला तर आपल्याला 192 कागदांची डझनमध्ये संख्या मिळेल. 12 1 12चा भाग जाईल. तर 19मधून 12 गेल्यानंतर 7 उरतील आणि 72 होतील. 12 सख्खम 72 म्हणजे एकूण 16 डझन कागद उरतील शिल्लक राहतील असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 4. 400 रीम कागदांपैकी 275 रीम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले. मित्रांनो 400 रीम आहेत त्यापैकी 275 रीम वापरलेले आहेत. या ठिकाणी प्रथम आपण एकूण रीम किती शिल्लक राहिले आपल्याला काढावं लागेल. म्हणजे एकूण रीममधून वापरलेल्या ज्या रीम आहेत 275 ह्या जर वजा केल्या तर पहा या ठिकाणी 125 रीम शिल्लक राहतात.
125 रिम शिल्लक राहतात, पण या ठिकाणी आपल्याला ते रिमची संख्या न विचारता, कारण पर्यायामध्ये पहिला पर्याय 125 आहे, आपण जर घाई केली तर आपण पहिला पर्याय राईट करू शकतो मित्रांनो चुकीनं. त्यामुळं असं घाई न करता प्रश्न नीट समजून घेतला पाहिजे. प्रश्न समोर आहे, तर किती दस्ते कागद उरले, कारण आपल्याला कागदाची संख्या दस्त्यामध्ये विचारलेली आहे. आणि एका रिममध्ये आपल्याला माहीत आहे मित्रांनो, एका रिममध्ये 20 दस्ते असतात. एक रिम बरोबर 20 दस्ते असतात. म्हणजे आपल्याला 125 जे जर दस्त्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला 125ला 20ने या ठिकाणी गुणावं लागेल. म्हणजे एका रिममध्ये 20 दस्ते असतात. मग 125 रिममध्ये एकूण किती दस्ते आहेत काढण्यासाठी आपल्याला 125 ह्या रिमच्या संख्येला जर 20नं आपण गुणलं तर पहा, 20 5 100ला 0 हाच्याले 10, 20 दोन्ही 40, 40 आणि 10 50, 50ला 0 हाच्याले 5, 20 1 20, 20 आणि 5 25, म्हणजे 2500 दस्ते 2500 दस्ते शिल्लक राहतात असं आपल्याला सांगता येईल. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पाचवा प्रश्न आहे, 4850 कागदांचे किती दस्ते होतील, किती कागद उरतील. म्हणजे दस्त्यात रूपांतर करायचे मित्रांनो आपल्याला. 4850 कागदांचं दस्त्यात रूपांतर करायचे. 4850 कागद आहेत आणि त्याचं आपल्याला दस्त्यात रूपांतर करायचं आहे. म्हणजेच आपल्याला माहीत आहे की एका दस्त्यामध्ये एकूण 24 कागद असतात. एका दस्त्यामध्ये एकूण 24 कागद असतात आणि आपल्याला जर 4850 कागदांचं दस्त्यात रूपांतर करायचं असेल तर आपल्याला याला 24नं भाग घालावा लागेल मित्रांनो. पूर्ण भाग जाणार नाही, म्हणजे बाकी जी उरेल ती कागदांची संख्या असेल आणि जो भागाकार येईल तो एकूण दस्ते असतील. 24ने जर आपण भागला, 24 1 24, 24 दोन्ही 48, 2चा भाग जाईल 5, पुन्हा 0चा भाग जाईल 50 होतील आणि पुन्हा 24 दोन्ही 48, म्हणजे 50मधून 48 गेल्यानंतर 2 शिल्लक उरतील. म्हणजेच 202 दस्ते आणि 2 कागद होतील. 4850 कागदांचे 202 दस्ते होतील आणि 2 कागद शिल्लक राहतील मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 6वा. एक दस्ता अधिक 3 ग्रोस अधिक 4 डझन बरोबर किती कागद. मित्रांनो एक दस्ता म्हणजे आपल्याला माहिती आहे की 24 कागदांचा एक दस्ता होतो. हे 24 अधिक 3 ग्रोस कागद. एक ग्रोस कागद म्हणजेच 12 डझन कागद मित्रांनो. एक ग्रोस कागद म्हणजे 12 डझन कागद आणि 12 डझन म्हणजेच 144 कागद. एका ग्रोसमध्ये 144 कागद असतात आणि 3 ग्रोसचे काढायचे असतील तर याला आपल्याला गुणावं लागेल. 3 चौक 12ला 2 हाच्याला 1, 3 चौक 12 13ला 3 हाच्याला 1, 3 1 3 1 4, म्हणजे 432 अधिक 5 डझन. 5 डझन कागद म्हणजेच एका डझनमध्ये 12 कागद असतात, म्हणजे 12 पंचे 60 कागद. यांची बेरीज म्हणजेच एकूण कागदांची संख्या असेल मित्रांनो. 4 4 आणि 2 6, 6शी 6, 2 3 आणि 2 5, 5 आणि 6 11, 11ला 1 हाच्याला 1, 4 आणि 1 5, म्हणजे एकूण 516 कागद होतील. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 7वा. 2017मध्ये हा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो. पहा, एक ग्रोस कागदांपैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले. पहा, एकूण कागद आहेत 1 ग्रोस. 1 ग्रोस म्हणजेच 12 डझन. 1 ग्रोस म्हणजेच 12 डझन आणि 12 डझन म्हणजेच कागदाची संख्या जर केली आपण तर 12 गुणिले 12 म्हणजे 144 कागद होतात. 1 ग्रोस कागद म्हणजे 144 कागद. त्याच्यापैकी 5 दस्ते वापरलेले आहे मित्रांनो. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात आणि या ठिकाणी 5 दस्ते वापरले आहे, म्हणजे 24 गुणिले 5, 24 5 120 कागद हे वापरलेले आहेत छपाईसाठी. आणि किती कागद शिल्लक राहिले याची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळेल 144मधून 120 गेले 24 कागद या ठिकाणी शिल्लक राहतात. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 8वा. 5 रिम कागद बरोबर किती कागद. मित्रांनो पहा, 5 रिम कागदांची संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे सरळ सरळ. एका रिममध्ये आपल्याला माहीत आहे एक रिम ही 480 कागदांची असते. एक रिम ही
480 कागदांची असते आणि या ठिकाणी 5 रिमचे कागद मोजायचे आहेत, म्हणजे 480ला आपल्याला या ठिकाणी 5नं गुणावं लागेल. 5 0 0 8 45ला 0 हातचे आले 4, 5 चोक 20, 20 आणि 4 24, 2400 कागद होतील. 5 रिमचे 2400 कागद होतील. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 9वा. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो 2018मध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पहा, 2 दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? पहा मित्रांनो, ज्यावेळेस सुरुवातीला जे आपण व्हिडिओच्या सांगितलेलं आहे की दस्त्यांची कागदांची जी माहिती आहे ती जर आपल्याला तोंडपाठ असेल तर या पाठातील कोणताही प्रश्न आपण सहज पद्धतीने सोडवू शकतो. पहा, अगदी त्याच पद्धतीने 2 दस्ता कागद, एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात मित्रांनो. एक दस्ता बरोबर 24 कागद, म्हणजे 2 दस्त्यांचे 24 दुनी 48 कागद होतील. अधिक 5 डझन कागद, म्हणजेच एका डझनमध्ये 12 कागद असतात आणि 5 डझन म्हणजे 12 पंचे 60 होतील आणि यांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 108. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. धन्यवाद मित्रांनो.